हाय गाईज, मी धम्मदीप आणि हा आहे माझा कोकणचा व्लॉग. तर बघा आणि खूप प्रेम द्या. कामावर ना घरी जाऊन झोपणार होतास. भाई फोन भाई बस भेटली आम्हाला थोड्या मेहनतीनंतर. आम्ही सर्व भूक लागलेली आहे. भूक लागलेली आहे मला. कोकण भाई, ओनली कोकण. ही आम्ही रेंटवरती घेतलेली गाडी होती. हिचा जो रेंट आहे तो 400 पर डे होता. सो बेसिकली ही खूप परवडणारी गाडी होती आणि न्यू ब्रँडेड गाडी आम्हाला दिली होती त्याने. आणि हिच्यावरती खूप एन्जॉय केला आणि खूप मजा आली या गाडीवरती आम्हाला. हाय गाईज, आता आम्ही जात आहोत देवगडमध्ये काही प्लेसेस फिरायला. आणि जाता जाता आम्ही थांबले उसाचा रस प्यायला. आणि ही ॲक्च्युली आम्हाला भेटलेली, आम्ही रेंटवरती घेतलेली गाडी आहे. गाडी खूप म्हणजे आम्हाला पहिली गोष्ट तर गाडी भेटत नव्हती. आणि जी गाडी भेटली नवीन गाडी, वा दिल खुश झाला. गोळे हो, तुझ्यामुळं आम्हाला गाडी नव्हती भेटत, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आणि हा आपला भाव खज्जूभाई, ओन अँड ओनली खज्जूभाई, ओन अँड ओनली खज्जू. जास्त टाकला. हा आमचा फर्स्ट डेचा बेसिकली शूट आहे. आणि ह्या टायमिंगला आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर देवबाग बघायला गेलो होतो. तर देवबागचा जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आहे तो खूप जास्त होता. सो आम्हाला अराऊंड 1.5 तास लागला तिथे पोचायला. देवबाग, कुणकेश्वर हे बघता बघता आम्ही ते सगळ्या गोष्टी केल्या. तर मजा आली त्या गोष्टी बघत असताना. आज आम्ही ह्या कोकणमध्ये आमचा पहिला दिवस आहे. आणि एवढं छान वाटते ना गाडीवरती, म्हणजे एक्सपेक्ट नव्हते एवढी चांगली गाडी मिळाली. आणि एवढ्या सुंदर वातावरणामध्ये मी आता फिरतोय. त्याच्यात तुला कसं वाटते भाई? आमचा एक मित्र काही कारणास्तव येऊ नाही शकलेला आहे. बरं झालं तो नाही आला. वाईट वाटतंय. मला तर बरं झालं नाही आला भाई तो. मला असं वाटत आहे की तो नाही आला त्याची खंत वाटत आहे, कारण का आमचा हा हेवी ड्रायव्हर, त्याची खूप जास्त भीती वाटत आहे मला. तर आता नाही. चला बस झाला, आपण भेटूया थोड्या वेळेला. ट्रॅव्हल करता करता आम्ही कोकण जी ग्रीनरी आहे आणि देन रोड आणि रोडची ट्रॅव्हलिंग करताना जी मजा होती ती खूप आम्हाला आली. आम्ही आम्हाला या जे कोकण ट्रिपमध्ये आहे ना, सगळ्यात जास्त जो टायमिंग लागलेला आहे ट्रॅव्हलिंगमध्ये तो ह्या प्लेसेसला जातानाच लागलेला आहे. बाकीच्या ज्या प्लेसेस होत्या ते एवढ्या लांब नव्हत्या. सो आम्हाला डिस्टन्स कमी होतं. पण फर्स्ट डेचा आम्ही जेव्हा कोकणला पोचल्यानंतर जी जास्त ट्रॅव्हलिंग झाली ती ह्याच लोकेशनला झाली आणि खूप मजा आली. हॅलो, आज आम्ही आलो आहोत कोकणामध्ये. फर्स्ट जी आमची लोकेशन आहे कुणकेश्वर बीच आणि हे कुणकेश्वर मंदिर इकडे. तर फर्स्ट विजिट आम्ही इकडे गेले. आजच आमचा फर्स्ट डे आहे कोकणामध्ये. खूप स्ट्रगल करून आज आम्ही कोकणामध्ये आलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे फर्स्ट लोकेशनवरती जे बघितलं आणि आम्ही जे खुश झालो, एक नंबर आहे. आणि मी प्रत्येकाला एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही ना एकदा तरी कोकण एकदा बघा. कारण की कोकण हे सिरियसली बोलतात रील्समध्ये वगैरे, भरपूर ठिकाणी बोलतात की हे स्वर्ग आहे. पण आज प्रत्यक्षामध्ये मी फर्स्ट टाईम कोकणामध्ये येऊन जेव्हा हे बघतोय ना, आय रिअली ॲप्रिशिएट यार. मतलब एक नंबर आहे कोकण, बेस्ट आहे. सगळ्यांनी व्हिजिट करा. आता आम्ही जातो दुसऱ्या लोकेशनला. तर दुसऱ्या लोकेशनला गेल्यानंतर मी तुम्हाला त्याची अपडेट देईन. नाही भाई, पहिला स्पॉट बघितला आम्ही आज कोकण ट्रिपचा. आमच्या पहिल्या दिवसाचा पहिला स्पॉट. म्हणजे असं वाटतंय ना इथून जावंच नाही. एकदम क्लास यार. जिकडे बघतो इकडे निळं पाणी, इकडे बीच, तिकडे ग्रीनरी, कम्प्लिटली म्हणजे एकदम खुश झाले भाई इकडे. एकदम सुख बोलतात ना, ते रिअली भेटलेलं आहे आम्हाला. हो तेजा आलेला का वाटते काय होतं.
काय सुंदर दृश्य आहे बघा ना. कोणी इकडे आला ना तर तो नाखुश म्हणून जाणारच नाही कधी. एवढं सुंदर दृश्य आहे. आणि आम्ही जेव्हा ह्या लोकेशनला फिरत होतो ना तेव्हा आम्ही इथे 1 ते 1.5 तास आम्ही ह्या लोकेशनला थांबूनच गेलो. हा जो तुम्हाला स्ट्रेट हे उतार सोडून जो जिथे एक सम लेवल आहे ना, सो बेसिकली आम्ही तिथे थांबलो. तिथे 1 तास बसलो होतो. आणि 1 तास बसल्यानंतर थोडंसं आम्हाला ना इव्हिनिंगचा जो नजारा होता ना, एक नंबर होता. आम्ही तिथून मग नंतर पुढे निघालो. हाय. तर आता आम्ही आलेलो आहे सेकंड लोकेशनला आमच्या कोकण ट्रिपमध्ये. तर सेकंड ट्रिप आहे आमची वाईन मिलमध्ये, जो की इतकं सुंदर दृश्य आहे. हे बघा इकडे पूर्ण ह्या पवनचक्क्या. आवाज येतो तुम्हाला? हा पवनचक्क्याचा एरिया. मावशी काय टोपली मासे आहेत काय? चला ठीक आहे. खतरनाक भाई, खतरनाक एक नंबर आहे भाई. मी खुश झालो, खुश. नजारा बघून बघ ना, क्लास येतो यार. हाय गाईज, डे 2 हा आमचा रूम आहे. शॉर्ट्स कुठे आहे यार? कोणती शॉर्ट्स? आणि आज आम्ही चाललो आहे सगळे फोर्ट बघायला. देन आम्ही बोटिंग वगैरे करणार आहे. फर्स्ट सिंधुदुर्ग फोर्ट, राजकोट फोर्ट आणि अजून 1-2 प्लेसेस बघणार आहे. आपण वेंगुर्ल्याला पण जायचं ना रे? इव्हनिंगला जाणार आहे वेंगुर्ल्याला. तर अशा प्रकारे आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही करतो. जस्ट आताच आम्ही निघून आम्ही फर्स्ट नाश्ता वगैरे करून आम्ही मग स्टार्ट करू आमचे पॉईंट्स बघायला. ठीक आहे, चलो वाईज पॉईंट्स देखते. सो आम्ही चाललो आहे. ही आपली गाडी आहे, आपण जी रेंटवर घेतलेली आहे ती. हे आपलं घर आहे जिथे आपण सध्या राहतो आहे. आपण 3 दिवसाचं तिथे स्टे केलेलं आहे. आणि हा पूर्ण नजारा आहे तिकडे. ॲक्च्युली आमची लोकेशन आहे गणेश येशू मंदिर, म्हणजे खूप नावाजलेलं मंदिर आहे आणि त्या लोकेशनला आम्ही राहतो. ठीक आहे, चलो जाते. ही आहे मालवण जेटीची लोकेशन आणि इथून सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी बोट लागतात. पर पर्सन 100 रुपीज तिकीट आहे. तर ते काढल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. हा आहे राजकोट किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा इथं उभा केलेला आहे आणि हा खूप भव्य असून ह्याचं दृश्य पण खूप छान आहे. जेव्हा तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती असणार तर तिथून तुम्हाला ह्या किल्ल्याचं जे दृश्य आहे ते लांबून दिसतं. अशा टाईपमध्ये किल्ला आहे. किल्ल्याला खूप चांगलं असं हे दिलेलं आहे. ही आमच्या कोकण ट्रिपमधील वन ऑफ दी बेस्ट लोकेशन होती, रॉक गार्डन म्हणून. तर याच्यामध्ये 2 पार्ट होते. एक हे म्हणजे हॉटेल्स वगैरे टाईपमध्ये आणि याच्या पुढे रॉक गार्डन होता. तर ह्या लोकेशनमधून पण खूप चांगला सीन होता. इकडे ॲक्च्युली जे स्कुबा डायव्हिंग आणि बाकी सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी होतात ना, वॉटर ॲक्टिव्हिटीज, तर त्यासाठी हा समोरील जो आता मी पुढे जाताना तुम्हाला दिसेल बघा, तर तो समोरील एरिया जो आहे तो ह्या सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी यूज केलेला जातो. आणि आम्ही असताना पण इथे खूप सारे लोक होते जे की फक्त बसायला आले होते. म्हणजे फक्त काय सीन आहे आणि कसं कोकण आहे फक्त बघण्यासाठी. आणि आम्ही पण इथे पण 1 तास बसलो होतो. आणि 1 तास बसल्यानंतर मग पुढे आम्ही पुढच्या लोकेशनला, जे की समोर तुम्हाला दिसते बघा ह्याच लाईनमध्ये हे जे टाकलेलं आहे ना, तर त्या लोकेशनला आम्ही पुढे रॉक गार्डन आहे, तर आम्ही तिकडे बसलो होतो. आणि तुम्ही बघू शकता की किती छान असं दृश्य आहे. सगळी नारळाची झाडं आणि यांना नावं खूप छान दिले होते. रत्नदीप आणि हे बाकी सगळ्या गोष्टी नावं पण खूप छान होते. आणि लोकेशन तर एक नंबर बाप लोकेशन होते भाई. पुढे इव्हिनिंगची तर मजा वेगळी होती. आणि हा एक तिथे सुंदरसा एक व्हिडिओ काढला होता. आणि ह्याचा व्हिडिओचं क्रेडिट मी माझ्या भावाला देईन, तेजाला देईन. मस्त व्हिडिओ काढला आहे त्याने. आणि काय सीन आहे भाई बघा ना. तुम्ही पण इकडे आलात ना तर ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा. थँक्यू गाईज. ही आम्हाला कोकणची जी आमची ट्रिप झाली त्याच्यामध्ये वन ऑफ दी क्लीनेस्ट असा बीच आम्हाला मिळाला. तर इथे ना एवढी कुठली घाण होती ना काय. आम्ही इव्हिनिंगला इथे एन्जॉय करायला आलो होतो. म्हणजे अराऊंड 6 ते 8पर्यंत आम्ही इकडेच होतो. तर ही लोकेशन पण खूप छान होती. आणि ह्या लोकेशन लगतच मी तुम्हाला गाईड करेन किंवा सजेस्ट करेन की जर तुम्ही कोकण फिरायला येत आहे ना तर हा चिवला बीच करून आहे. तर त्या लोकेशनला जर नियर बाय तुम्ही घेतला तर खूप चांगलं होईल.
आणि ह्या चिवला बीचलाच आम्ही येत असताना आहे ना, तर ह्या सगळे असे बोटी वगैरे लागतात आणि बाईक वगैरे चालवण्याची मजा वेगळी आहे इकडे. ही आपली सेकंड डेमधील एक लोकेशन होती, इव्हिनिंग लोकेशन. तर इथे ॲक्च्युली एक मंदिर टाईपमध्ये आहे, पण एवढं सुंदर दृश्य आहे ना इथे. ब्रह्मानंद स्वामींची मठ म्हणजे समाधी करून असं आहे एक लोकेशन. आणि आम्ही ज्या टायमिंगला गेलो होतो ना, तो टायमिंग ह्यासाठी एक नंबर टायमिंग होता. तुम्ही कधी इकडे आलात ना, तर ह्या लोकेशनला नक्की भेट द्या. या लोकेशनमध्ये एक तलाव आहे आणि तलाव एवढं क्लीन आहे, झरा आहे, मतलब लिटरली शुद्ध पाणी. तिथं पाणी प्यायचं म्हणजे तिथं ॲक्च्युली सगळं लिहिलेलं आहे त्याने, वॉर्निंग्स वगैरे, की बाबा हातपाय धुवू नका, हे नका करू, ते नका करू. आणि काय सीन आहे बघा ना इव्हिनिंगमध्ये, पूर्ण ग्रीनरी. आणि आता पुढे गेल्यानंतर तुम्ही बघाल बघा, हां तिकडे खाली बघा मंदिर आहे आणि तिथे 2 पार्टमध्ये त्यांनी हे केलेलं आहे, तिथे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. एक मोठा एरिया आणि एक छोटा एरिया आहे. त्यामध्ये पूर्ण शुद्ध पाणी म्हणजे झऱ्याचं पाणी आहे, नॅचरल वॉटर. हे छोटे छोटे मंदिर आहे, यांचं ॲक्च्युली देवस्थान आहे मे बी, पण छान आहे. लोकेशन एकदम प्रसन्न आहे. इथे थोडा वेळ जरी बसलात ना, तुम्हाला एकदम आरामदायी, एकदम माइंड तुमचं फ्री होऊन जाईल अशी लोकेशन आहे. हे शुद्ध पाणी, एकदम ब्ल्यू पाणी आहे, एकदम क्लिअर क्रिस्टल पाणी आहे. आम्ही इथलं पाणी ॲक्च्युली प्यायलो होतो. पाणी बघा ना किती क्लीन आहे. एवढं खोल नाही, मला ॲक्च्युली पाण्याची भीती वाटते, पण पाणी क्लीन असल्यामुळे मला पण पुढे जाताना काय वाटलं नाही. आणि सुंदर लोकेशन होते इकडे एक ॲक्च्युली. आणि ही जी लोकेशनला आम्ही गेलो ना, तर ते आम्ही जिकडे राहत होतो ना, त्या मेसवाल्या काकाने आम्हाला या लोकेशनबद्दल सांगितलं. देन आम्ही मग डिसाईड केलं की हां चला या लोकेशनला जाऊया. तर इथे बघा लिहिलेलं आहे याने, थेट तळ्यामध्ये हातपाय धुणं, म्हणजे सूचना लिहिलेल्या आहेत त्याने. आणि मग अशा प्रकारे आम्ही ही सगळी लोकेशन एक्सप्लोर करून पुढच्या लोकेशनला निघायचा हे करत होतो. ही एक गुफा इन द सेन्स ती एक त्यांनी बनवलेलं आहे दगडाच्या खाली, पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि देन हे सगळं बघून आम्ही मग पुढे निघायला स्टार्ट केलं. थँक्यू. ही आमची इव्हिनिंगची, जेव्हा आम्ही रिटर्न निघत होतो घराकडे जायला, तेव्हाची एक व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता की किती छान व्हिडिओ वाटते. आणि पुढे गेल्यानंतर आहे ना, दोन्ही लोकेशनला एक नॅचरल आहे आणि एक आर्टिफिशियल आहे, अशा टाईपचे आहे ना. दोन्ही साईडला तलाव आहेत आणि तलावाच्या मधूनच जाणारा रोड आहे, एक नंबर दिसतो. तुम्ही इकडे व्हिजिट करा एकदा. हा आमचा 3rd डेमधला जो दांडी बीच करून इथे आम्ही सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या. समोरच तुम्हाला जो दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला. आणि ह्या लोकेशनला पूर्णपणे आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या. खूप गर्दी होती, खूप रश होता, कारण की आम्ही 26 जानेवारीला इकडे गेलो होतो. सो त्यामुळे खूप गर्दी मिळाली ह्या लोकेशनला आम्हाला, पण एन्जॉय पण तेवढं केलं. आम्ही सगळ्या राईड केल्या. राईड पुढे दिसतील तुम्हाला. पण मग आम्ही अराऊंड 9 वाजता इकडे आलो होतो, तर 11 वाजेपर्यंत फक्त आम्ही बीचच फिरत होतो. म्हणजे नॉर्मली इकडून तिकडे फिरा, हे करा ते करा, बस एवढंच करत होतो. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण आलेलो आहोत दांडी बीचला. आणि इथे आपण ज्या आपल्या 3rd डेमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर ॲक्टिव्हिटीज, त्या सगळ्या करणार आहे. ठीक आहे, छान आहे तसं भेटला. आणि हा आज हॉलिडे असल्यामुळे थोडी गर्दी जास्त आहे बेसिकली. तर आपण ॲक्टिव्हिटी करणार आहे. हा आमचा कोकणातील 3rd डे होता आणि ह्या दिवशी आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी खास ठेवला होता. सो याच्यामध्ये आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, जसे की जेट रायडिंग झाला, देन स्कुबा डायव्हिंग, या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यातली ही जी फर्स्ट जी आमची राईड होती, त्यासाठी मी तयार होतो आणि एकदम परफेक्ट गाडीवरती बसलो, जेटवरती बसलो. आणि बघा पुढे एकदम धूम मचाले टाईपमध्ये मी राईड केली. हा बघ कसा एकदम खतरनाक. आता येताना तर एकदम क्लासमध्ये एकदम एंट्री केलेली आहे मी. मजा येते इकडे. फक्त तुम्ही विकेंडमध्ये इकडे जाऊ नका,
विकेंडमध्ये गेल्यानंतर खूप गर्दी असते, खूप टाईम लागतो. आणि भाई धूम मच्छा आले खतरनाक. आता हा होता आमचा दुसरीवाली वॉटर ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये तेजा आणि मी दोघंजणं गेलो. तर याच्यामध्ये एवढी मजा नाही आली ॲज कम्पेअर टू बनाना राईड, पण ठीक आहे, तरी पण चांगलं होतं. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली तिघांना घेतात, पण आम्ही दोघंजणं असल्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला दोघांना चान्स द्या. असं आहे. फक्त याच्यामध्ये एवढंच भीती होती की एकदम त्या एजला गेल्यानंतर जेव्हा त्याने टर्न घेतला ना, तेव्हा असं वाटलं की आम्ही पाण्यामध्ये पडलो, पण नाही. पण त्याने स्लो केली बोट आणि त्याच्यामुळे मग आम्ही पडलो नाही. पण एवढी भीती नाही वाटली याच्यामध्ये, एकदम नॉर्मलच होतं सगळं. पण मजा आली. मजा आली आणि चांगलं वाटलं बेसिकली. तर पाणी थोडं खराब झालं होतं कारण की भरपूर गर्दी होती. आणि ही आमची थर्ड राईड होती, बनाना राईड. एक नंबर भाई, ह्याच्यामध्ये मजा आली. हे राईड करताना आहे ना माझ्या डोक्याला लागलं होतं. ज्या माझ्या मागच्या ज्या लेडीज बसल्या आहेत ना, त्या दोन्ही माझ्यावरती पडल्या. आणि भाई मी पाण्याच्या आतमध्ये. नंतर मला बोलताय सॉरी, पण काय ऑप्शन काय आहे, मग आता काहीच नाही करू शकत. माझा कान पूर्ण घासलेला. आता बघा बाई, एक नंबर. ह्यांची पूर्ण फॅमिली होती आणि आम्ही त्याच्यामध्ये ॲड झालो. मस्त एकदम. हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तुम्हाला एंडिंग पार्टमध्ये समजेल की त्या ताई कशा पडल्या माझ्यावरती. त्या पुढे पाणी खूप खोल आहे, फक्त हा जो किनारा आहे किनाऱ्याला काय एवढं नाही आहे. आम्हाला भीती होती की तिकडे आतमध्ये जाऊन नको पाडायला, तर काय वरती नाही येणार. फिरलो मस्त एकदम. तो बघा समोर महाराजांचा पुतळा दिसतो, किती छान वाटतोय तो. अशा टाईपमध्ये. वाव, पाणी पण खूप छान होतं. आमचा ॲक्च्युली जो पॅराग्लायडिंगचा जो एक आमची प्रोसेस होती ती राहून गेली. हा बघा एक नंबर. आत्ता वरती उठल्यावरती बघा एकदम, म्हणजे माझा कान घासलेला पूर्ण. आणि मग ही आमची राईड कंप्लीट झाली. आमची सगळ्यात इम्पॉर्टंट जो आमचा पार्ट होता, जो होता की स्कुबा डायविंग. हे करत असताना तेजा आणि माझी दोघांची पण जाम फाटलेली बेसिकली. आणि मग आम्ही शेवटी, हा भाई तेजा काय जायला तयार नाही. मग मीच पहिलं धाडस केलं. मला पहिलं काय समजतच नव्हतं कुठून श्वास घ्यायचा, काय करायचं. ते बोलवते की तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि आपल्याला नाकाने घ्यायची सवय. पाण्यामध्ये गेल्यानंतर पण नाकाने श्वास घेतला आणि वाट लागली. सगळं खारं पाणी तोंडात गेलं. मग त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने परत वरती आलो, परत खाली गेलो. तर आता हे बघा, आता खाली उतरतो आहे मी. पहिलं तर ते सगळं काय खिशा वगैरेमध्ये असेल तर तुम्ही पहिलं देऊन टाका कोणाकडे तरी. आणि मग खाली उतरायचं. त्यांची माणसं ऑलरेडी असतात खाली. आणि मग ते तुम्हाला जॅकेट लावणार, तुम्हाला सांगणार पुन्हा एकदा की कसं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला साईन काय आहेत, की बाबा वरती यायचं असेल, की बाबा तुम्हाला त्याची कम्फर्टेबल आहात तर तुम्ही काय साईन करायचे. हाताचे साईन्स असतात, तर त्या प्रकारे तुम्हाला ते साईन द्यावे लागतात. मग तुमचा एक व्हिडिओ रेकॉर्ड पण होतो त्याच्यामध्ये, तो तुम्हाला मग ते शेअर करतात. ते पूर्ण जॅकेट वगैरे असं लावतात, प्रॉपर गाईड करतात. त्याच्यानंतर मग ते पाण्यामध्ये बुडवतात आपल्याला. हे पहिलं सांगून मग ते बोलतात की पहिला समजून घ्या की काय काय गोष्टी चेक करायच्या. आणि ही जी लोकेशन आहे ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागच्या साईडचीच आहे आणि इथे खोल आहे. आम्ही जो घेतलेला, जो डीप स्कुबा डायविंग घेतलेला, 30 फीट पाण्याच्या आतमध्ये असा. हा ते बघा, श्वास घेतोय, कसा घ्यायचा कसा सोडायचा ते दाताने पूर्ण प्रेस करून ठेवायचं असतं. आणि पाणी आतमध्ये येऊन नाही द्यायचं, तोंडामध्ये लूज नाही करायचं त्याला. म्हणजे पाणी तोंडात जाणार आणि मग पूर्ण वाट लागून जाणार अशा टाईपमध्ये. तर मग अशा प्रकारे ते खाली बुडवतात आपल्याला. आणि हा बघा खालचा व्ह्यू.
इथे 30 फीट आतमध्ये गेल्यानंतर मग ते बेसिकली व्हिडिओ शूटिंग करायला त्यांचा कॅमेरा असतो, ते आपल्याला नंतरला मग ते व्हिडिओ देतात. तर खाली जाऊन मग असे हातवारे दाखवायचे, खाली पकडून ठेवायचं आणि हातवारे दाखवायचे. भारी भाई, मस्त एकदम. पहिलं तर भीती वाटली मला, नंतर मग थोड्या वेळाने मजा आली जेव्हा समजायला लागलं ना की हां श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा, त्याच्यानंतर मग मजा आली. तुम्ही इकडे आलात तर कोकणामध्ये कधी पण येणार ना तर तुम्ही स्कुबा डायव्हिंग ट्राय करा. स्कुबा डायव्हिंगची एक फील घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो एक एक्सपिरियन्स घेता येईल की बाबा काय असतं नक्की त्या सगळ्या गोष्टीचा. मला नंतरला असं वाटलं की अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे होतं, पण थँक्यू गाईज, मस्त वाटलं कोकण. तुम्ही पण एकदा एन्जॉय करा कोकणामध्ये येऊन. बाय बाय. तर हा होता माझा पूर्ण कोकण ब्लॉग. जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच गाईज.